हा पहा आपला हा विडा, हा माझा विडा आहे। आपल्याकडे अशी विडे घेण्याची पद्धत आहे। मम्मी बाजूला कुंकू कोणाचं? घनश्यामतेच सीता गंधरेचा इडा आला नगरात, घ्या पदरात घेतिनार कोणाची? घनश्यामतेची घेतिनार कोणाची? शहाजी पाटलाची। आपल्याकडे मी हळदी कुंकूला बोलवलेले, ही नवीनच नवरी आहे, हिचं पहिल्याच वर्षीचं हळदी कुंकू आहे, म्हणून हिचं आम्ही आता वाण वगैरे हिला दिलेलं आहे, पण म्हटलं तर हिची आपण ओटी भरावी, पहिल्यांदा आपल्या घरी आलेली आहे, तर हिची मी अशी ओटी भरली। पीस ब्लाऊजचा एक खण होता, नारळ, मेहंदीचा कोन, अशा प्रकारे मी हिची आणि तांदळाने अशा प्रकारे मी हिची ओटी भरली। चांगलं असतं आपल्या घरी अशी नवीन नवरीची ओटी भरलेली। टीचर आहे शाळेवर आणि सुथिरा। कपडे धुवायला लावलेत मित्रांनो, काही कपडे मी हाताने धुतले, कालच्या साड्या वगैरे, आणि हे पहा ना, हा नळच चालू करायचं विसरले आणि हे कपडे लावून बसले। म्हटलं कसं काय, असं बराच वेळ झाला उघडले, म्हटलं तर मशीन बंद पडली, म्हटलं आता कपडे सुकत घालवा, पाहते तर सगळे कपडे अक्षरशः एकदम कोरडे फट। मी म्हटलं अरे बापरे, एवढे सुकलेत कपडे, कपाटात ठेवायसारखेच झालेत तर म्हणजे डिटर्जंट तसंच आहे लक्षात, अरे आपण नळच नाही चालू केला। असं होतं, कामं करता करता काहीतरी आपण विसरतोच। आता बरीच कामं राहिली, आपली देवपूजा झालेली आहे, 10:30 ते 11 वाजत आले असेल, एक सकाळी देवपूजा झालेली आहे, आणि एक कामं करता करता असं हाताने लादी पुसली तरच मला बरं वाटतं, म्हणजे कसं आंघोळ करायला फ्री होतं माणूस, आणि बाकीचे पण असं किचनचा वगैरे ते आवरायचं, त्यामुळे चालायचंच आपलं हळूहळू दिवसभराची कामे। मला नवल वाटतं हे कपड्याचं, मला हसायला येतं, पण काय ना, आता हसायला माझ्या बरोबर कोणी नाही आहे ना तुम्ही आहात सर्वजण। मी म्हटलं असं कसं झालं माझ्याकडनं, मी विचारच करते, अरे बापरे एवढे कसे काय कपडे सुकले, सगळे कपडे काढून बघते, मग पाय पुसण्या पण टाकल्या ना, म्हटलं अरे ह्या तर अशाच मळक्या दिसत आहेत, आपल्याकडनं काहीतरी चुकलं वाटतं। डिटर्जंट पाहिलं तर ते तसंच आहे, नळ चालू इकडे करते, मला काही कळतच नाही, म्हटलं अरे आत्ताशी नळ चालू झाला। जे असेल ते असेल, आता आपली हळूहळू बाकीची कामं बघायची। मला माझ्या ब्रुनोची फार म्हणजे फार आठवण येते बाई, माझ्या नन्नुडे। ब्रुनोला इकडे आणली ना, हे लोक ताईट होतील, ब्रुनोला इकडे आणल्याशिवाय हे लोक घरची सुधारणार नाही। घरचे काय करतात, हां आता त्यांच्या वस्तू वगैरे अशा त्या इकडे तिकडे असतात ना, ब्रुनो असला ना तो बरोबर वस्तूची विल्हेवाट लावतो। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्याला घरात काहीच आवडत नाही, असा जर कागद असा कुठे पडलेला असला ना, ब्रुनो तो कसा वाचतो, अक्षर ना अक्षर वाचतो, फाडून वाचतो। आणि कपडे पण असे कुठे पण काढून ठेवले ना, आता बाहेरची रस्सीवरून आणले असे घरात ठेवले, मी असे कधी ठेवतच नाही, कधी मी शेतात वगैरे कुठे गेल्याच्या नंतर समजा त्यांनी कधी असं केलं तर करतात, लगेच ब्रुनो ते कपडे लगेच घेऊन लिंबोणीत ज्वारीत कुठे पण आमचे कपडे असतात, मग ब्रुनो ठेवतच नाही, त्याला असं तो शिस्त लावतो, असं त्याला आवडत नाहीये। आता मी म्हटलं इथं नक्कीच आता ब्रुनोलाच आणावं लागेल, एखाद दिवशी आणावंच लागेल त्याला। कारण काय माहिती का, तो मालक आहे सर्वांचा
मज्जा गंमत करतोय. नुनुडी तिने थंड थंड नोज असं म्हटलं की फार 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 लाडायला येतं. बाबू माझा बसला असेल काय ना. आता मी गेले ना मला तो आई मेल्यासारखंच दिसन. आता मी इथून गेले ना ते ज्वारीमध्ये सगळ्या रानात फिरलेला, तोंडाला सगळं काळं लागलेलं, इकडे काळं लागलेलं, असं वाटतं अगं बाई आई मेलेलंच लेकरू आहे माझं बाई. मी नसल्यावर असंच वाटतं माझं ब्रुनो. मागे पण 2-3 दिवस बाहेर गावी गेलते तर तिथून आल्याबरोबर मला तो तसंच वाटला आणि आता गेल्यावरही तसंच वाटणार आहे. कारण का मला नेहमीच बाहेरनं मी आले ना लांब असं 2-4 दिवस पुढे जाऊन किंवा इकडून तिकडे तर लगेच मला ब्रुनो असं वाटतं बाई आई मेलेलं लेकरू आहे बाई. असं माझं ब्रुनो आहे. पाणी आता मी ना आज पितळची भांडी घासणार आहे. हे काल ना बऱ्याच लिंबाच्या फोडी एकदम चांगल्या चांगल्या होत्या न पिळलेल्या, त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि हे लिंबू शिजवलेलं आहे. हा पहा कसा फेस आलेला आहे. आता मी बघते आता संत्र्याच्या साली वगैरे ना आपल्या कचऱ्यामध्ये टाकलेल्या आहेत, ओल्या कचऱ्यामध्ये खाली गेल्यात म्हणून मला काढूशी वाटत नाहीये. फार खाली गेल्यात संत्र्याच्या साली. हे आपलं कासवाच्या खालचं भांडं फारच खरं वाटते. मी हे टाकून बघते आता निघते का. मी फक्त लिंबू टाकलेलं आहे, दुसरं काही टाकलेलं नाहीये आणि मी असंच ठेवणार आहे कारण का ही भांडी फारच काळी झालेली आहेत. पितांबरीने पण हे निघलं नाही. मी 2 दिवस झालं घासते, म्हटलं आता आपण असंच करून बघावं. निघतंय वाटतं, असं मला वाटतं हे निघणारच आहे, पण फार गरम आहे ना ते अजून. पाणी ह्यातलं आटलेलं आहे ना, पाणी भरपूर पाणी टाकलेलं मी, पण आटून गेलं पाणी ह्यातलं. आंबट आंबट वास सुटलाय नुसता. बघू थोडा वेळ ठेवते मी. मला तर वाटतं हे निघावं. मग घंटी बघते, ही घंटी बघा पिवळी धमक झाली. कालच घासलेली मी घंटी. हा निघते. ठेवते थोड्या वेळ असंच. असं जर मी आधीच येऊन चेक केलं असतं ना तर आपले कपडे केव्हा झाले असते. पहा झाले आता आपले मशीन बंद झाली, सुकले सगळे कपडे. बंद करूया आता आपण. झोपले काय नाही काय मध्येच आहे, चालूच आहे. फोन तर वाजल, काहीतरी होईल. झोप काय होत नाही. तिकडे पण असंच आहे आपलं. बरं काय हरकत नाही, ठीक आहे. मित्रांनो मी मिरात आहे, तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.